नमस्कार. मी बाबासाहेब श्रीपाल वनकोरे दत्तवाड पंचायत समिती गणामधून शिरोळ तालुका पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. माझ्या सोबतीला उत्तरा विजित सिंह शिंदे सरकार या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. आम्ही दोघेही उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि खासदार धैर्यशील दादा माने यांच्या नेतृत्वाखाली राजेश शाहू विकास आघाडीमधून ही निवडणूक लढवित आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया मजबूत करण्यासाठी आज आमदार आमच्या विचाराचे आहेत, खासदार आमच्या विचाराचे आहेत. आम्हाला दोघांनाही 15 ते 20 वर्षाचा ग्रामपंचायतीचा प्रशासनाचा अनुभव आहे आणि त्या जोडीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही पंचायत राज व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी जी एक साखळी आहे ती साखळी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये एक सक्रिय सहभाग आपण नोंदवावा आणि एक योग्य उमेदवारी लोकांना द्यावी. आणि प्रशासनाचा अनुभव असणारे आम्ही लोक ज्या पद्धतीनं वित्त आयोग असेल किंवा ज्या पद्धतीने हे वेगवेगळे हेड येतात, वेगवेगळे हेडखाली ह्या योजना ज्या असतात त्या योजनांचा अभ्यास असल्यामुळं त्या सगळ्या आयुधांचा व्यवस्थित वापर करून या ठिकाणी जनतेला चांगल्या पद्धतीची सुविधा देण्यासाठी आणि एक त्यांच्या हक्काचं असं नेतृत्व या विभागातून तयार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहोत. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी जो विकास कामाचा डोंगर उभा केलेला आहे त्यांच्या विकास कामाच्या जोरावरती खासदारांची जी दिल्लीमधली पकड आहे आणि मुंबईमधलं जे उठबस आहे दोघांचंही, आमदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं, त्याचा उपयोग आमच्या ह्या विभागासाठी कसा होईल त्याच्यासाठी आम्ही एक वाढप्याची भूमिका घेत आहोत या ठिकाणी. आणि खासदार आणि आमदारांच्या माध्यमातला जो निधी आहे, जी लोकांची वैयक्तिक कामं असतील ती आमच्या दोघांच्या माध्यमातून कशी पूर्णत्वास जातील हे आम्ही बघत आहोत. सध्या परिस्थिती बघायला गेलं तर यड्रावकर साहेबांनी सगळ्याच बाजूने चौफेर विकासाचा त्यांचा वारू आहे. ज्या पद्धतीने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम चांगले केले त्याच पद्धतीने सहकारामध्ये देखील त्यांचं काम खूप चांगलं आहे. त्यांनी KDCच्या माध्यमातून अनेक संस्थांना अगदी मजबूतीकरण करण्याचं काम केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात सगळ्याच संस्थांना त्यांनी 0% NPA लावून ठेवण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न होता. क्षारपड मुक्तीसाठी देखील त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि राज्य शासनाला क्षारपडकडे लक्ष केंद्रित करून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकारकडून देखील क्षारपडसाठी काय करता येईल का याचे प्रयत्न आमदार आणि खासदार साहेबांचे चालू आहेत. तर अशा नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत आणि राजेश शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच जाती धर्माची गटतट्टाचे लोक विसरून एक सर्वसमावेशक असं राजेश शाहूंना अभिप्रेत असं एक पॅनेल या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे, ज्यामध्ये सर्वांनाच त्यांनी समान संधी दिलेली आहे. उमेदवारी देत असताना त्या उमेदवाराचं कर्तृत्व, त्या उमेदवाराचा जनसंपर्क, त्या उमेदवाराची काम करण्याची तळमळ, त्याचा प्रशासनाचा अनुभव हे सगळं बघून त्यांनी उमेदवारी फायनल केलेली आहे. आणि अशा उमेदवारांना लोकांनी जनतेनं निवडून द्यावं असं त्यांची एक अपेक्षा आहे. त्या अपेक्षेला पात्र होऊन आम्ही देखील काम करत आहोत. जेव्हापासून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे तेव्हापासून दत्तवाडमध्ये आमची प्रचार फेरी झाली, गौसरवाडमध्ये झाली, टाकळीवाडीमध्ये झाली. या तिन्ही गावामध्ये देखील लोकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या मनातले उमेदवार म्हणून आम्ही लोकांच्या सामोरं जात आहोत. अनेक अगदी महिला भगिनींचा देखील आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आम्हाला नक्की विजयाचा विश्वास आहे. आमदार खासदारांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला त्या विश्वासास आम्ही पात्र राहून या ठिकाणी विजय संपादित करू असं आम्हाला एक नक्की खात्री. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.